अबोली या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये काका आता भाजी घेऊन रमासोबत फोनवरती बोलत असतात आणि वहिनी भरपूर सारी भाजी घेतले आणि ते चवळीची शेंग असं म्हणत असताना तिकडून मनवा निघते आणि ती काकांना धडकते आणि म्हणते, ए चवळीची शेंग म्हणजे आत्ता इतकी अर्धी लाकडं मसनात गेली तरीसुद्धा पोरींना छेडण्याची तुझी काही सवय जात नाही. यावरती काका म्हणतात, ओ ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. अहो चवळीची शेंग न मी भाजीबद्दल बोलत होतो. यावरती मात्र आता इकडे मनवा सांगते, गप्प बस खोटारड्या. पकडल्या गेल्यावरती हे असं बोलण्याची तुमच्या म्हाताऱ्यांची रीतच आहे. मलाच तू चवळीची शेंग म्हटलास. यावरती काका म्हणतात, अहो मी एक रिटायर्ड पोलीस होतो हो, असं काय करताय तुम्ही. मनवा सांगते, पोलिसाच्या नावाला का बरं काळीमा फासतोयस. यावरती काका म्हणतात, तुझ्या बापासारखं आहे मी, असं का करेन. मनवा म्हणते, आता काही नाही चाललं तर बापाचं नाव घ्यायला लागलास का. बाप नावाचा मला तिटकारा आहे तिटकारा. तितक्यात मनवाला फोन येतो आणि मनवा निघून जाते. इकडे चाळीमध्ये अंकुश आता लहान लहान मुलांसोबत प्रजासत्ताक दिनाच्या गोष्टी करत असतो आणि अंकुश सांगत असतो की हे बघा, आजचा प्रजासत्ताक दिन हे आपल्यासाठी खूप गौरवाचा आहे. पण मुलांना ते काही कळत नसलं तरीसुद्धा ते सांगत असतात, म्हणजे आता अंकुश दादा प्रजासत्ताक दिनाला आम्हाला खाऊ तर मिळणार आहे ना. अंकुश म्हणतो, हो, एक वेळ दिवाळीला आमच्या घरामध्ये फराळ होणार नाही, पण या प्रजासत्ताक दिनाला आमच्या घरात फराळ मात्र दणक्यात असतो. तुम्हाला सगळ्यांना खाऊ मिळणार आहे. तोपर्यंत इकडे अंकुश पाहतो तर सरस्वती चाळ मित्रमंडळ यांच्या मार्फत आता प्रजासत्ताक दिनामार्फत इकडे आता मनोरंजक कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि प्रायोजक असतात विजया राज्याध्यक्ष. अंकुश विचार करतो, कसले हे प्रोग्राम आहेत आणि तेवढ्यात मागून विजया येते. अंकुश काय असं म्हणत ती आता अंकुशला आवाज देते. अंकुशला आवाज दिल्यावरती विजया म्हणते, खूप मोठ्या सत्याचा तुझ्यासमोर उलगडा होणार आहे. यावरती अंकुश म्हणतो, विजया मला तुझ्याशी बोलण्यात काही स्वारस्य नाहीये. तर विजया आता ताबडतोब इकडे शिंद्यांच्या घरात यायला निघते. शिंद्यांच्या घरामध्ये विजया आता आत आल्यावरती ती हाक मारते, अबोली येऊ का ग. त्यावरती अबोली आणि रमा अगदी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतात. तर तिकडे नीता येते आणि विजया, अगं तू इकडे का ग उभी, चल चल आत चल असं म्हणत विजयाला आत घेऊन जाते. विजया आत आल्यावरती ती सांगते, आज मी इकडे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला सहकुटुंब तुम्ही उपस्थित राहा, म्हणजे तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. कारण कसं आहे ना, तुमच्या हाते ध्वजवंदन होणार आहे. शिंदे कुटुंब ध्वजवंदन करणार आहेत. बाप आणि लेक पहिल्यांदा ध्वजवंदन करणार ना. अंकुश म्हणजे तुला खरं सांगू का, तर तुमच्या शिंदे कुटुंबाला खूप मोठा मान मिळालाय, पण तरीसुद्धा मला खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायची आहे. अंकुश म्हणतो, काय. यावरती विजया सांगते, थांबा जरा तरी ध्वजवंदनाचा कार्यक्रम आधी पूर्ण होऊ दे. ध्वजवंदनाचा कार्यक्रम पूर्ण झाला की मग या सगळ्यावरती आपण बोलूच की. काय गा बोली, बरोबर ना. आणि काका तुम्ही सुद्धा या बरं. काका तुम्ही वेळेतच लग्न केलं असतं ना, तर मात्र तुम्हाला अबोली आणि आता इकडे राघू यांच्यासारखी मुलगी असती नाही. काका का नाही हो वेळेत लग्न केलं. देशसेवेसाठी तुम्ही वेळेत लग्न नाही केलं की काही वेगळा तुमचा प्लॅन होता. असं म्हणत विजया मुद्द्याला हात घालते. काकांना हा विषय आवडत नाही, पण इकडे अबोलीला समजतं की विजयाला अडून कोणती गोष्ट बोलायची आहे. अबोली विचार करते, विजयाचा काही हा प्लॅन खरा दिसत नाहीये. मग विजया सांगते, चला आधी आपण झेंडावंदन करू, बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी तर पूर्ण आयुष्य पडलंय की. असं म्हणत विजया सगळ्यांना झेंडावंदनासाठी घेऊन येते आणि म्हणते, अंकुश अरे तुला इतका चांगला मान मिळालाय असं म्हणत ती मुद्दाम अंकुशला छेडत असते. मग अंकुश, अबोली, काका, आजी सगळेजण मिळून आता झेंडावंदन करतात. इकडे नीता सांगत असते, विजया खरं सांगू तर मला इतकं भारी वाटतंय ना, माझा बदला तुझ्यामुळेच पूर्ण होतोय. अंकुश सांगत असतो, या प्रजासत्ताक दिनाला तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला जो मान दिलाय ना, त्यासाठी तुमचा मी आभारी आहे. मग सगळ्या शिंदे कुटुंबाकडून म्हणजे रमा आणि आता काका, अंकुश, अबोली चौघांकडून आता फ्लॅग होस्टिंग होतं आणि सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. फ्लॅग होस्टिंग झाल्यावरती मात्र आता अंकुशला राहवत नसतं की विजयाला काय सांगायचं आहे, कोणत्या गोष्टीचा शिंदे कुटुंबाचा खूप मोठा उलगडा करायचा आहे याची अंकुशला आता उत्सुकता असते. त्यामुळे अंकुश विजयाकडे पुन्हा येतो आणि विजया बोल, काय सांगायचं होतं तुला. असं म्हणत विजयाला प्रश्न विचारायला लागतो. विजया म्हणते, अंकुश घाई कसली आहे. संध्याकाळी मी मनोरंजनाचे प्रोग्राम ठेवलेत ना, त्या प्रोग्राममध्ये जे काही बोलायचंय ते आपण बोलूया, आत्ता सध्या नको. असं म्हणत विजया मात्र संध्याकाळच्या प्रोग्रामला नक्की ये बरं अंकुश, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं अंकुशला इशारा देते. अंकुश मात्र ते सगळं
टाळण्याचा प्रयत्न करतो आणि तिकडून निघून जातो. पण या सगळ्यामध्ये अबोलीच्या लक्षात एक गोष्ट येते की विजया सारखी संध्याकाळचा प्रोग्राम हे बोलत आहे, म्हणजे तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. तिच्या डोक्यामध्ये कसला तरी प्लॅन चाललाय, त्यामुळे ती हे असं वागत आहे. या सगळ्याचा उगाचच काही गोंधळ व्हायला नको. अंकुश सर संध्याकाळी जर का घरी असतील तर बरं होईल, कारण विजया काय कारस्थान करेल सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झाली आहे, मी अंकुश सरांना मनवाबद्दल सगळं सांगितलंय. म्हणजे हिने मनवाचा जरी गौप्यस्फोट केला तरी सुद्धा अंकुश सरांना सगळं माहिती असल्यामुळे त्यांना धक्का बसणार नाही. मग अबोली म्हणते, अंकुश सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अंकुश म्हणतो, बोल ना अबोली. अबोली सांगते, सर तुम्ही आज संध्याकाळी विजयाच्या जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला येणार आहात ना? अंकुश म्हणतो, नाही अबोली, त्या विजयाच्या प्रोग्राममध्ये मला बिलकुल स्वारस्य नाही आहे येण्यामध्ये. हे बघ तुम्ही सगळ्यांनी थांबा तिकडे. अबोली म्हणते, सर मला भीती वाटते. यावरती अंकुश म्हणतो, तुला कसली भीती वाटते? अबोली म्हणते, मला न विजयाचे जे काही इरादे आहेत ते काही बरोबर वाटत नाही आहेत. मला असं वाटतंय ती न आपल्या सगळ्यांपासून काहीतरी कारस्थान करते आहे, म्हणून मला भीती वाटते. अंकुश म्हणतो, माझी बायको स्ट्रॉंग इनफ आहे की तिला विजयाला घाबरण्याची बिलकुल गरज नाहीये, विजयाला घाबरून राहण्याची गरज नाहीये. पण अबोली म्हणते, सर प्लीज तुम्ही याल का? यावरती अंकुश म्हणतो, ठीक आहे, मी न सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर अगदी रुबावात असतो, पण बायकोचं मात्र मी कधी म्हणणं टाळू शकत नाही. तू म्हणतेस तर मी येतो. असं म्हणत अंकुश संध्याकाळच्या प्रोग्रामला यायला होकार देतो. अबोली विचार करते, संध्याकाळी नक्की विजयाचा काय प्लॅन आहे हे मला शोधूनच काढलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र विजयाने काही तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं. अबोलीचा विचार आता खराच ठरणार असतो, कारण आता संध्याकाळी विजयाने केलेला तमाशा हा वेगळाच एका वळणावर जाणार असतो. इकडे नीता सांगत असते, थँक्यू विजया, म्हणजे जे मला जमलं नाही ना इतके दिवसात करायला तू एका क्षणात केलंस. तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत. विजया म्हणते, नको ग, इतकं नको काही आभार वगैरे मानू. असं म्हणत विजया आता नीताची खिल्ली उडवत असते. त्यानंतर विजया स्टेजवरती येते. स्टेजवरती विजया आल्यावरती विजया सांगते, आज न माझ्यातर्फे तुम्हाला चाळकऱ्यांना एक मनोरंजनाची ट्रीट आहे. आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुमच्या चाळकऱ्यांसोबत मैत्रीचा हात पुढे करते. म्हणजे माझ्याकडून एक छोटंसं जेस्चर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. रमा बसून घे की, काका बसून घे की, असं म्हणत आता मात्र विजया सगळ्यांना बसायला सांगते. चाळकऱ्यांना कळत नाही की नक्की विजयाच्या मनात तरी काय चाललंय. आता विजयाने हे सगळं प्लॅन करण्यामागे कारण काय हे मात्र चाळकऱ्यांना कळत नसतं. चाळकरी मात्र या सगळ्यामध्ये विजया काय सांगणार, काय बोलणार हे आता ऐकायला उत्सुक असतात. त्यावेळेला विजया स्टेजवरून खाली येते आणि म्हणते, लवकरच प्रोग्राम आपला सुरू होईल. बस ना अंकुश, तू आलास, बस ना, बस अंकुश. असं म्हणत विजया आता अंकुशला बसायला सांगते. रमा अगं बस की, का उभी? किती वेळ तुम्हाला मी सांगते, सगळ्यांनी बसून घ्या, लवकरच प्रोग्राम चालू होईल. असं म्हणत विजया आता तिचा कपटी डाव पुढचा सुरू करते. आता मात्र अबोलीला शंका येते की नक्की विजयाच्या मनात काय आहे. आणि मग आता इकडे डान्सचा प्रोग्राम सुरू होतो. डान्सचा प्रोग्राम सुरू झाल्यावरती तिकडे धूमधडाक्यात मनवाची एंट्री झालेली असते. मनवा आता एक वेगळेच ड्रेस घालून तिकडे आता एका उडत्या चालीच्या एका उथळ गाण्यावरती, उच्छृंखल गाण्यावरती डान्स करायला लागते. आणि ती आपला चेहऱ्यावरचा जो काही घेतलेला नकाब असतो तो काढून टाकल्यावरती अबोली हादरते. मनवाला अशा पद्धतीने सरांसोबत यायला नको हवं होतं. एका उच्छृंखल गाण्यावरती डान्स करणारी मनवा बघून इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो. पण अजूनही ही मुलगी कोण आहे हे माहीत नसल्यामुळे बाकी सगळे शांत असतात. फक्त अबोलीला मनामध्ये धडधड धडधड वाढलेली असते. त्याच वेळेला मनवाचा डान्स चालू असतो. विजया आणि आता नीता तो डान्स एन्जॉय करत असतात आणि आता ते पण तिच्या डान्सच्या तालावरती ताल धरत असतात. त्याच वेळेला आता मात्र अंकुश चिडतो. चिडलेला अंकुशला हा आता प्रजासत्ताक दिनाचा हा घाणेरडा प्रकार आवडत नसतो. मग तो उठतो, तिथला आता टेप बंद करतो आणि काय चाललंय हा तमाशा, या माझ्या चाळीमध्ये असले तमाशे मी घडू देणार नाही असं म्हणतो. त्यावेळेला मात्र आता विजया म्हणते, अंकुश अरे तुझ्याच कुटुंबामधला टॅलेंट तुला बघवत नाही असं कसं रे? तुझ्या कुटुंबामधला टॅलेंट आहे हा. अंकुश म्हणतो, माझं कुटुंब? यावरती आता विजया सांगते, हो तर तुझंच कुटुंब, म्हणजे हिलाच विचार कोण आहे ती. यावरती आता मात्र मनवा सांगते, हो मी याच कुटुंबाचा भाग आहे,
मनवा माधव शिंदे. या तुझ्या काकाला विचार, या तुझ्या काकानी मला आणि माझ्या आईला खितपट टाकून दिलं, याच तुझ्या काकाला विचार. असं म्हणत आता मात्र पळपुटा काका असं म्हणत ती आता इकडे माधव काकाकडे बोट दाखवते. त्याच वेळेला अंकुश समोर सत्य आलेलं असतं, पण सत्य इतकं विचित्र आणि इतकं भयानक असतं की याच्यावरती विश्वास ठेवणं अंकुशला शक्य नसतं. बरं, अंकुशलाच नाही तर काका आणि रमा या दोघांना सुद्धा या सत्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सगळेच जण हादरतात. काका तर पाहतच राहतात. या सत्याबद्दल त्यांना काहीच माहीत नसतं. ज्योत्स्ना प्रेग्नेंट होती हे माहिती नसल्यामुळे काकांना पण धक्का बसतो.